मी कविता मांडतोय. लेखकाचं आत्मकथन म्हणणारी माझी कविता. कवितेचं शीर्षक आहे कारभारी माझ्या मागे. मी मेलोच तरी जिवंत ठेवायचं काम कर मला माझ्या लेखणीतून. माझ्या पश्चात नकोय मला अखंडित ज्वलित दिवा. माझ्या लेखणीची नीब तेवढी कोरडी पडता कामा नये. तिला शाईचा तुटवडा तेवढा भासू देऊ नको. लेखणीच्या छंदाने कधी संसार बघू दिला नाही. जीवन मरणाची पुंजी जमवायला वेळ मिळाला नाही. स्तरणाला पडलीच लाकडं कमी तर कपाटातील सन्मान चिन्हाच्या फळ्याने माझ्या उशाला. शेवटची ही तहान पाण्याने काही भागायची नाही. पाण्याला सांग पाण्याऐवजी थोडी शाईच लाव ओठाला, थोडी शाईच लाव ओठाला. आयुष्यभर कर्मकांडाच्या सत्याचं लेखणीतून चिरफाड करणारा मी, पण माझ्या माघारही मागे भटजी बुवा दक्षिणा आणि पसरवेल शिद्यासाठी थोडी. साहित्यकाकडे कुठे आली दक्षिणा द्यायला रोकड. शब्दाला संपत्ती मानणारा मी, पण तो ऐकणारा नाही. एकदा तेवढी मानधनाची पाकिट बघ चाळून आणि पसरली शिद्यासाठी जोडी तर मी रचलेली शब्दे देत्यास. माझी राख व्हायला गंगा नकोस गाठू. मी रमेल प्राजक्ताच्या रोपाच्या मुळाशी आणि पाडीत राहील सळा शब्दांचा. जमलंच तर बंद संदुकातील घुसमटत असलेल्या साहित्याच्या मुक्तीसाठी प्रकाशन तेवढं गाठ. नको धरू सुरत माझ्या आवडीनिवडीचं. जागरणासाठी लागणाऱ्या चहाचं आणि वाचनाची लय ठेवणाऱ्या गुळाच्या खड्याचं. करायचंच काही तर लिखाणाच्या माझ्या पारायण तेवढं कर. तसं कावळा नैवेद्य शिवायला वेळ लावणार नाही. तो सोबतीच की माझ्या कवितेच्या गर्विष्ठ गिदडाची लचके तोडणार. तो सोबतीच की माझ्या कवितेतून गर्विष्ठ गिदडाची लचके तोडणारा. केलाच विलंब तर माझी एखादी कविता म्हणून बघ. येईल तो कवितेचे शब्द ऐकून त्यास नैवेद्याचा आग्रह तेवढा दर. माझ्या पिंडदानाला कशाचीच तू पिंड पाडणार. कुठं गुरपटतेस तू शिकेल सवरेल या अंधश्रद्धेत. त्याऐवजी माझ्या स्मरणार्थ ग्रंथालयात पुस्तकदान तेवढं कर. 10व्याला नकोच आपली लेकरं बाळ मुंडन केलेली. गोंडस पाखरं ओपायची नाहीत उघड्या टाळूवर. अभ्यास नको करायला माझी लेखणी द्या त्याच्या हाती. आणि शब्दाचा तुटवडा पडलाच तर विसरू नकोस वेळोवेळी शब्द सामुग्री तेवढी दे. करू नकोस तेरावेळा खर्च तुझ्या गोडपाट्याची बुंदी खायला मी काही येणार नाही. वाढप्याला सांग पंक्तीतील पंचपाक्वनासोबत माझ्या कविता मिठागत वाढायला जमतंय का बघ. वाढप्याला सांग पंक्तीतील पंचपाक्वनासोबत माझ्या कविता मिठागत वाढायला जमतंय का तेवढं बघ. दर मासिकाला नको करूस नितासानं जेवण. माझा आत्मा नक्कीच भटकत असेल पण अन्नापायी नाही तर माझ्या अप्रकाशित साहित्यामुळं. मासिक जेवायला मी काही येणार नाही. माझं तुझं असलेलं साहित्य मासिकेत नैवेद्य रूपी देता येतंय का तेवढं बघ. नसता ते राहायचं तसंच काळा आड तुझं आणि माझा आत्माही राहील त्या भोवती भटकत. नसता ते राहायचं तसंच काळावती तुझं आणि माझा आत्माही राहील त्यावरती वळ. मला नाही अपेक्षा साध्य घालावं म्हणून तुझं माझ्यावरील प्रेम असू दे माझ्या लिखाणावरही. आणि श्राद्धाऐवजी श्रद्धापूर्ण लिखाणाच्या माझ्या प्रसार प्रचाराचे तेवढं कर. लिखाणाच्या माझ्या प्रसार प्रचाराचं कर. थँक्यू.